नमस्कार दर्शक मित्रांनो, आपण आता आहोत मांजरा कृषी विज्ञान केंद्रात आणि माझ्या बाजूला बसलेले सन्मान्य व्यक्ती आहेत या केंद्राचे प्रमुख डॉक्टर संदीप देशमुख सर आणि आपण त्यांच्याकडून आज हवामान या विषयावर बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आमच्या दर्शक मित्रांना आपण हे जे अल निनो जो विषय आहे त्या विषयावर थोडीशी माहिती देऊन अवगत करावं. नमस्कार शेतकरी बंधूंनो. जसं आता सरांनी सांगितलं की ह्या वर्षी भारतीय हवामान खात्याच्या विविध अंदाजानुसार असं भाकीत आहे की ह्या वर्षी अल निनो ह्या फॅक्टरचा हवामानावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे. आणि या अल निनोच्या इफेक्टमध्ये मुख्यतः सर्व अंदाजाचा एकंदरीत सार जर आपण बघितला तर जुलै पहिल्या आठवड्यापासून अल निनोचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता आहे. आणि अल निनोच्या प्रभावामुळं आतापर्यंत जे काही आपला इतिहास बघितला आपण तर अल निनो मध्ये एकंदरीत ऍव्हरेज जी काही आपली वार्षिक सरासरी आहे त्याच्यामध्ये बऱ्याच घट त्या ठिकाणी होतो. आणि सध्या परिस्थितीमध्ये जवळपास मराठवाड्यामधल्या लातूर, नांदेड आणि धाराशिव ह्या 3 जिल्ह्यामध्ये विशेषतः 88% पर्यंत पाऊस होण्याची भाकीत त्या ठिकाणी वर्तवलेला आहे. आणि जुलै नंतर 2 पावसामधले खंड हे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आणि ह्याचा प्रभाव अखेरच्या मान्सूनच्या महिन्यामध्ये जसं सप्टेंबरमध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस पडतो तर तो परतीचा पाऊस कमी होण्याची दाट शक्यता आहे. तर त्या अनुषंगाने एकंदरीत पिकाची निवड असेल, पिकामधील वाणाची निवड असेल, किती कालावधीचे पीक वाण निवडायचंय, विशेषतः पेरणीमध्ये बीबीएफ सारखं तंत्रज्ञान असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टीचा अवलंब आपल्याला येणाऱ्या हंगामामध्ये त्या अल निनोवर मात करण्यासाठी आपल्याला निश्चित त्या ठिकाणी करावं लागणार आहे. धन्यवाद.